नमस्कार. मी पंडित मानसी. खेळ ग्रहांचा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण पंचमस्थानाचा विचार करत आहोत. आपल्या संततीविषयी बोलत आहोत. सर्वसाधारणपणे ज्यावेळेला पंचमस्थानाचा विचार करतो त्यावेळेला पंचमस्थानामध्ये जो ग्रह असेल त्या ग्रहाच्या स्वभावाप्रमाणे संततीच्या बाबतीत गुणधर्म आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे की पंचमात जर पापग्रह असतील, जर समजा पंचमामध्ये पापग्रह असतील तर गर्भपात किंवा वंशविच्छेद हे होण्याचे योग निर्माण होतात. उदाहरण जर द्यायचंच म्हणलं तर स्त्रियांच्या कुंडलीमध्ये पंचमस्थानामध्ये जर मंगळ असेल आणि तो जर अशुभ योगामध्ये किंवा अशुभ ग्रहांच्या दृष्टीमध्ये किंवा अशुभ पाप नक्षत्रामध्ये असेल किंवा त्यांच्या युती प्रतियुतीमध्ये असेल त्यावेळेला मात्र सर्जरी किंवा गर्भपात होतो किंवा संतती जन्माला येऊन जाण्याची पण शक्यता असते. म्हणजे अशा काही घटना घडतात. पंचमामध्ये जर शनी असेल तर मात्र पुत्र संतती किंवा संतती प्राप्ती ही लवकर होत नाही. जर म्हणजे 2-3 मुलींच्या नंतर मुलगा जन्माला येतो, जीवनामध्ये कधी ना कधी संततीकडून भरपूर मनस्ताप भोगावा लागतो. म्हणजे शनी असेल तर. पण हा शनी जर पापनक्षत्रामध्ये आणि पापग्रहांच्या युतीमध्ये असेल तर जास्त प्रमाणामध्ये याची तीव्रता दिसून येते. उशिरा मुलं होतातच. 2 मुलांच्यामध्ये अंतरही जास्त आपल्याला पाहायला मिळतं. पंचमामध्ये ज्यावेळेला शनी, राहू, केतू सारखे ग्रह असतात त्यावेळेला संतती दिसायला साधारण असते. साधारण म्हणजे कसं की जसं आपण म्हणतो की राहू असतो प्रथम स्थानामध्ये त्यावेळेला व्यक्तीचं अस्तित्व दाखवतो किंवा त्याचं सौंदर्य दाखवतो. ज्यावेळेला काही काही कुंडल्यामध्ये प्रथम स्थानामध्ये राहू असतो त्यावेळेला आपले दात पुढे असण्याची शक्यता असते. शनी असतो तो साधारण काळासावळा कलर देऊनच जातो. अगदी हे जे योग आपण नक्षत्रावरून त्यांच्या योगावरून प्रतियोगावरून ठरवतो आपल्या सौंदर्याबाबतीत, अगदी तसंच पंचमस्थानामध्ये जर शनी, राहू, केतू असे जर ग्रह असतील तर संतती थोडीशी सौंदर्याच्या बाबतीमध्ये किंवा दिसायला साधारण असते. संतती उच्च शिक्षित जरी असली तरी सुद्धा नोकरी व्यवसायामध्ये स्थिर पाहायला मिळत नाही. कारण शनीची जी दृष्टी आहे किंवा राहूची जी दृष्टी आहे ती भाग्यस्थानाशी कुठे ना कुठेतरी असेल किंवा त्यांचा संबंध येत असेल तर आपली संतती म्हणजे पंचमस्थानाच्या पंचमस्थानाशी योग येत असल्यामुळे आपली संतती नोकरी व्यवसायामध्ये लवकरच स्थिर झालेली आपल्याला दिसून येत नाही. पंचमस्थानामध्ये जर हर्षल आणि नेपच्यून सारखे ग्रह असतील त्यावेळेला मात्र प्रसूतीच्या वेळेला मुलाच्या जन्माच्या वेळेला अचानकपणे त्रास दाखवतो आपल्याला आणि तो त्रास आपल्याला कोणत्याही स्थितीमध्ये घेऊन जाऊ शकतो. पण ज्या वेळेला आपण म्हणतो की पंचमस्थानामध्ये हर्षल आहे किंवा नेपच्यून आहे, मंगळ आहे, शनी आहे, राहू, केतू पापग्रह आहेत, म्हणजे एका ग्रहावरती आपण अवलंबून राहू शकत नाही. या ग्रहांच्या वरती त्या ग्रहांच्या कोणत्याही पापग्रहांच्या दृष्टी असतील किंवा ते नक्षत्र असतील तर मात्र हे योग येतात अचानकपणे की आपल्याला असं वाटतं की अरे नाही, प्रसूती आता व्यवस्थित होणार आहे, आपलं बाळ व्यवस्थित जन्माला येणार आहे. पण हर्षल, नेपच्यून हे अचानकपणे वादळ निर्माण करतात आणि कुठे ना कुठे तर आपल्याला त्रास देऊन जातात आणि त्रासदायक त्यावेळेला अचानकपणे तुमची कदाचित मंगळाशी योग असतील तर सर्जरीसुद्धा होऊ शकते किंवा तुम्हाला पेन्स जास्त येऊन तुम्हाला बऱ्याचशा काही गोष्टींना सामोरंही जावं लागतं. पंचमस्थानातील आपण मगाशीच पाहिलं की ग्रहावरून आपली संतती कशी असेल आपण हे पाहतो. आता याचा जर विचार केला की शनी, राहू, केतू सारखे जर पापग्रह असतील त्यावेळेला संतती आपली दिसायला साधारण असते. अगदी तसंच चंद्र, गुरु, शुक्र हे शुभ ग्रह जर पंचमस्थानामध्ये असतील किंवा पंचमस्थानावरती या ग्रहांची दृष्टी असेल तर संतती खरंच खूप छान दिसायला असते. आणि पंचमामध्ये जर शुक्रयुक्त एखादा ग्रह असेल तर मात्र प्रथम संतती पुत्र होण्याचे जास्तीत जास्त योग असतात. गुरुग्रहाचे जास्तीत जास्त यावेळेला योग चांगले दिसून येतात. गुरुग्रहाची पूर्ण दृष्टी पंचमस्थानावरती असेल किंवा पंचमस्थानाशी शुक्राशी किंवा गुरुचे योग किंवा बुध गुरुचे योग येत असतील किंवा चंद्र गुरुचे योग येत असतील तरी सुद्धा आपल्याला प्रथम पुत्र संततीचे योग पाहायला मिळतात. ज्यावेळेला गुरु स्वराशी किंवा उच्च राशीमध्ये असेल तर स्वराशी म्हणजे धनु आणि मीन ह्या गुरुच्या स्वराशी आहेत आणि उच्च राशी म्हणजे कर्क राशी आहे.
या दोन्ही राशीमध्ये, तिन्ही राशीमध्ये ज्यावेळेला गुरुचं भ्रमण येतं किंवा गुरु तिथे येतो किंवा गुरुचे योग येतात, त्यावेळेला मात्र प्रथम संतती पुत्र हे आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं. आणि पंचम स्थानाशी ज्यावेळेला शुक्र चंद्राचा योग येतो त्यावेळेला मात्र कन्या संतती जास्त होते. कन्या संतती जास्त होण्याला कारण बुधाच्या राशीसुद्धा जास्त त्याला सपोर्टेड असतात. कन्या राशी जर असेल पंचम स्थानामध्ये त्यावेळेला कन्या संतती होऊ शकते. बुध आणि शनी यांना आपण नपुसक ग्रह मानले जातो, पण हे ज्यावेळेला ग्रह तिथे असतात ते संतती देत नाहीत असं नाही, पण त्यांच्याशी ज्यावेळेला शुभ ग्रहांचा योग होतो त्यावेळेला सुद्धा आपल्याला संतती होते. पण ती कन्या आहे का पुत्र आहे ह्याचे योग आपण नक्षत्रावरून आणि त्या ग्रहांच्या वरून ठरवतो. शुक्र जर जास्त बलवान असेल तर मात्र आपल्याला कन्या संतती जास्त बघायला मिळते. चंद्र बलवान असेल तर कन्या जास्त बघायला मिळते. आता आपण घेऊया इथेच थोडा छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर परत या विषयावरती चर्चा करूया. ब्रेकपूर्वी आपण पाहिलं की शुक्र जर पंचम स्थानामध्ये असेल किंवा शुक्राची चंद्राची पूर्ण दृष्टी पंचम स्थानावरती असेल तर कन्या संतती जास्त होते. पण यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर शुक्र बलवान असेल तर मात्र कन्या संततीकडून आपल्याला सुख आणि स्वास्थ्य दोन्ही गोष्टींचा लाभ होतो. आपली कन्या, आपली मुलगी खूप चांगल्या विचाराची आणि खूप उच्च शिक्षित आणि बरंचसंच आपल्याला समाधान आणि सुख देऊन जाते. त्यावेळेला आपण म्हणतो अरे मुलापेक्षा मुलगी बरी. आणि हे ज्या वेळेला योग येतात त्यावेळेला बऱ्याचशा वेळेला मुलीबद्दल गर्व वाटण्यासारखे आपल्या पत्रिकेत योग येऊन जातात. संतती गुरुचंद्र किंवा गुरु रवी किंवा चंद्राशी युती करून ज्यावेळेला ग्रह येतात संतती स्थानाशी किंवा पंचम स्थानाशी त्यावेळेला अग्नी राशी सोडून जर रवी गुरुचे योग होतील त्यावेळेला मात्र खूप चांगल्या प्रकारे आपल्याला संततीचे योग पाहायला मिळतात. शुक्र वर्गोत्तम आणि वर्गबल किंवा शुभ नक्षत्रात असेल तर आपली संतती कलावंत सुद्धा असू शकते. ज्यांच्या कुंडलीमध्ये गुरु बलवान असेल त्यामध्ये संततीपैकी एखादी संतती कीर्तिमान आणि उच्च शिक्षित नावलौकिक मिळवणारी आढळते. कर्केच्या गुरुचे महत्त्व कुंडलीमधील इतर कुयोग कमी करू शकत नाहीत, परंतु सप्तम स्थानामध्ये पापग्रह असतील तर द्वितीय संततीबद्दल त्रास आणि चिंता निर्माण होतात. इथे हे का सांगितलं मी, कारण कर्केचा गुरु हा उच्चीचा आहे. मी जसं म्हणाले की स्वराशीचा किंवा उच्च राशीचा गुरु असेल त्यावेळेला पहिली पुत्र संतती देतो. म्हणूनच हा विषय मला मांडावा लागला की कर्केचा गुरु आपल्याला इतर कुयोग जरी कमी करत नसेल तरी सुद्धा तो आपल्याला बऱ्याचशा गोष्टी देईलच असं नाही. त्याच्याशी जे द्वितीय स्थानामध्ये किंवा द्वितीय संतती आपली कशा प्रकारे असेल हे पापग्रहांच्या योगामध्ये आणि प्रतियोगामध्ये आपल्याला पाहावं लागतं. बऱ्याच वेळेला आपण असं पाहतो की एखाद्याच्या कुंडलीमध्ये मीन लग्न आहे, पंचम स्थानामध्ये कर्केचा गुरु आहे. हा गुरु शुभ फलदायी ठरतो, कारण पंचम स्थान संतती स्थान आणि त्यामध्ये संततिकारक गुरु हा उच्च राशीमध्ये. परंतु काही वेळेला संतती बाबतीत हाच गुरु चिंता निर्माण करायला लावतो. ज्यावेळेला पंचमामध्ये नेपच्यून असेल त्यावेळेला संततीची प्रगती किंवा त्याचा भाग्योदय आणि त्याचं शिक्षण बऱ्याचशा वेळेला अडचणीला सामोरं जाऊन पूर्णत्वाला जातं. त्याची नोकरी व्यवसाय यामध्ये स्थिरता येण्यासाठी सुद्धा बराच कालावधी लागतो. धनु आणि मीन राशीमध्ये ज्यावेळेला गुरु असतो पंचम स्थानामध्ये त्यावेळेला सुद्धा ह्या गोष्टी पाहायला मिळतात. मीनेचा गुरु पुत्र संतती देतो हमखास, परंतु मुलांचं स्थैर्य स्थिरता याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टीला विलंब लावून देतो. काही वेळेला उच्च शिक्षित शिक्षणाकडे संतती वळते आणि प्रगतीचा मार्ग अवलंबते, पण काही कालांतरानंतर किंवा ज्यावेळेला शेवटचा टप्पा येतो त्यांच्या शिक्षणाचा किंवा शिक्षण खडतर प्रवासाने पूर्णत्वाला जाऊन सुद्धा ज्यावेळेला त्यांच्या नोकरी व्यवसायाचा त्यांच्या भाग्याचा कालावधी येतो त्यावेळेला सुद्धा आपल्याला विलंब आणि बऱ्याचशाच गोष्टींना सामोरं जावं लागतं. हेही पाहावं लागतं. म्हणजे याचा अर्थ असा नाही की संतती सौख्य देत नाही आहे किंवा संततीपासून सौख्य मिळत नाही असं नाही, परंतु हा जो काही मानसिक त्रास होतो, अरे आपल्या संततीला अजून स्थिरता नाही आहे किंवा व्यवसाय नोकरीमध्ये ते संततीचे एवढं शिक्षण घेऊन सुद्धा प्रगती नाही, याचाही विचार करावा लागतो. आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की शुक्र शुभ फलदायी ठरतात, ठीक आहे, पण गुरु ज्यावेळेला स्थान मारतो त्यावेळेला बऱ्याचशा गोष्टींना सामोरं जावं लागतं. दशरथ राजाच्या कुंडलीमध्ये पंचम स्थानामध्ये कर्केचा गुरु होता.
आणि त्यांना पुत्रशोकाने मृत्यू आला. हे इथं का सांगावंसं वाटतं की कारण कर्केचा गुरु जरी उच्च असेल तरी सुद्धा हा गुरु स्थान मारत असल्यामुळे तिथे हा विरह सहन करावा लागतो. मुलांच्यापासून लांब राहण्याचे योग येतात. मग तो तुमच्या व्यवसायानिमित्त असू दे किंवा तुमच्या कोणत्याही कारणाने असू दे, इथं मात्र मुलांच्यापासून खूप दूर राहण्याचे योग येतात आपल्याला. गुरुचे महत्त्व कुंडलीमध्ये खूप चांगल्या प्रकारे आहे. विद्या, पांडित्य, नावलौकिक, शैक्षणिक पात्रता हे संततीच्या बाबतीत खूप काही दाखवतो. ज्या ठिकाणी पंचमस्थानामध्ये गुरु आहे तिथे पुत्रसंतती होते, शुभ योगात असेल तरीही होते. आणि उच्च शिक्षित आणि उच्च शिक्षण दाखवत असेल, नावलौकिक दाखवत असेल, कीर्तिमान दाखवत असेल तरीसुद्धा मुलांच्यापासून लांब राहण्याचे आणि विरहाचे योग मात्र हा गुरु आपल्याला द्यायला लावतो. संतती, द्वितीय संततीचा जर आपण ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला सप्तमामध्ये जर पापग्रह असेल त्यावेळेला आपण विचार करतो. आणि हा विचार ज्यावेळेला पापग्रह येतो त्यावेळेला त्रास आणि चिंता हा निर्माण करून देतो. भाग्यामध्ये शुभग्रह असतात, तृतीय संतती नंतर भाग्योदय वगैरे अनुमान घेता येतील. संततीचं पंचमस्थानाचं पंचमस्थान म्हणजे भाग्यस्थान हे जरी असलं तरी संततीचं हे तृतीय संतती आपल्याला दाखवतो. अनेक कन्या, अनेक पुत्र हे जे योग येतात ते आपल्याला ग्रहांच्या योगामुळे येतात, म्हणजे ग्रहांच्या युती प्रतियुतीमुळे. ज्या वेळेला आपल्याला ग्रहांच्या वरती शुभ अशुभ ग्रहांची दृष्टी पडते त्यावेळेला संततीच्या बाबतीत त्रास होतो असंच आपण म्हणतो. पण बऱ्याच वेळेला व्ययस्थानामध्ये ज्या वेळेला गुरु येतो, व्ययश असेल किंवा मीन राशी किंवा धनु राशी ह्या गुरुच्या राशी आहेत आणि त्या व्ययस्थानामध्ये आहेत आणि त्यांचा स्वामी म्हणजे व्ययश व्ययस्थानामध्ये आहे तरी सुद्धा आपल्याला संतती बाबतीत चिंता पाहायला मिळतात. जरी आपण असं म्हणलं तरी गुरु बरीचशी शुभ फलं देत असतील, पंचमस्थान हे शुभ फलं देत असेल तरी सुद्धा या संततीचा विचार करत असताना बऱ्याचशा बारीक सारीक गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागतो. आज आपण खेळ ग्रहांचा या कार्यक्रमामध्ये इथेच थांबूया. तोपर्यंत पंडित मानसीचा नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.